देवबाप्पाला धन्यवाद देतो आणि या गोडवेळेला देवबाप्पाची उपकार स्तुती करतो, त्याला लाखो धन्यवाद देतो. ही समय प्रभूने हा सुंदर वेळ देवबाप्पाने दिला. छोटीशी प्रार्थना करूया. पवित्र देवबाप्पा, तुला धन्यवाद देतो, जिवंत आणि खऱ्या देवबाप्पा. तुझी स्तुती करतो प्रभू, कारण हा सुंदर समय तू आम्हाला दिलास की आम्ही तुझ्या वचनातून पाहावं. आम्हाला आपली कृपा पुरव, आमचं सहाय्य कर, पवित्र आत्म्याच्या द्वारे मार्गदर्शन कर. तुझे राखून ठेवलेले आशीर्वाद आम्हाला लाभू दे देवबाप्पा, आणि तू आम्हाला आपली कृपा पुरव. आम्ही सर्वजण तुझ्या हातात स्वाधीन होतो, तुझ्या हातात समर्पित होतो. आमचं सहाय्य कर, राखून ठेवलेले आशीर्वाद वचनाच्या द्वारे आम्हाला दे देवबाप्पा. आणि वचनाचं जे काही गहन गुपित गोष्टी आहेत ज्या प्रभू परमेश्वरा आमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी होतील, असं तू कर प्रभू, आणि आमचं सहाय्य कर. तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रार्थना केली पित्याद्वारे, आमेन. आपण लूका सुवर्तमान याचा 19 अध्याय 1 ते 10 हे वचन ऐकणार आहोत. लूका सुवर्तमान याचा 19 अध्याय 1 ते 10 वचन यावर आपण पाहणार आहोत. आपण करूया सुरुवात. मी वाचतो. त्याने यरीहोत प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता. तेव्हा पहा, जक्कई नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता, पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला, कारण येशूला त्या वाटेने जावयाचे होते. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टीवर करून त्याला म्हणाला की जक्कया त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरावयाचे आहे. तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत केले. हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की पापी मनुष्याच्या घरी हा उतरावयास गेला आहे. तेव्हा जक्कई उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी, पहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यास देतो, आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो. येशूने त्याला म्हटले, आज या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्रामाचा पुत्र आहे. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. आमेन. जक्कयाबद्दल या ठिकाणी हा शास्त्रभाग आम्हाला सांगतो. यरीहोत त्याने प्रवेश केला, म्हणजे येशू ख्रिस्त यरीहो मध्ये प्रवेश केलेला आहे. यरीहो शहर होतं, यरीहो सिटी आहे, आणि त्या यरीहोच्या या शहरामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यातून तो पुढे जात होता. तर यरीहोची जी हिस्ट्री आहे किंवा इतिहास जो आहे आम्हाला पाहायला मिळतो की यरीहोला जुन्या करारामध्ये एक शाप दिला होता. यरीहो शहराला, यरीहो सिटीला, यरीहो त्या नगराला. आणि अशा जुन्या करारातल्या शापित शहरातून किंवा सिटीतून, त्या एरियातून जाताना ज्यावेळेस प्रभूचे पाऊल तिथे लागतात तेव्हा ते आशीर्वादित होते. ओ हालेलुया. हे आपण पाहणार आहोत. जिथे शापित भूमी आहे तिथे तारणारा प्रभूचे पाऊल पडले की ते आशीर्वादित होते आणि ते बदलते त्या आशीर्वादामध्ये. हे आम्ही पाहतो. तर तुम्ही म्हणाल हे कसं काय? तर पहा, हे जे शहर होतं हे याला शाप दिला होता ह्या यरीहोला. तर हेच यहोशुवाचं पुस्तक याचा 6 अध्याय आणि 26 वचन वाचा प्लीज. यहोशुवा 6:26. त्या समयी येशूने असा शाप दिला की जो कोणी एहरो नगर उभारण्यास प्रवृत्त होईल त्याला परमेश्वराचा शाप लागेल. त्याचा पाया घालतात त्याचा ज्येष्ठ पुत्र मरेल, आणि त्याच्या वेशी उभारताच त्याचा कनिष्ठ पुत्र मरेल. यहोशुवा 6:26. असा हा यहोशुवाच्या द्वारे तिथे तो तसा बोलला होता की जर का कोणी वेशी उभारेल तशा प्रकारे त्याचं श्रेष्ठ पुत्र कनिष्ठ पुत्र मरेल. आणि ही गोष्ट यहोशुवा बोलला होता या शहरा संदर्भामध्ये. याच्या वेशी पाहतील किंवा उभारेल, म्हणजे हे शहर अशा प्रकारे शाप दिलेलं होतं की नाही, राईट? पण आणि असं घडलं का? तर होय, असंच घडलं. तर हे आहे पहिले राजे. कोणीतरी वाचा पहिले राजे याचा 16 अध्याय आणि 34 वचन. त्यांच्या कारकिर्दीत बेथेलकर
की एलियाने येरिहो नगर पुन्हा बसविले, पुन्हा ते येरिहो नगर बसविले आणि त्याने त्यांचा पाया घातला. त्याने त्या लोकांनी किंवा त्या व्यक्तीने त्याचा पाया घातला. तेव्हा त्याचा ज्येष्ठ पुत्र अबिराम मरण पावला. अबिराम त्याचा मुलगा मोठा मरण पावला, जसं की यहोशुवाने सांगितलं होतं येरिहो शहराबद्दल. अजून आणि त्याने त्याच्या वेशी उभारिल्या, तेव्हा त्यांचा कनिष्ठ पुत्र सगूब मरण पावला. म्हणजे यहोशुवाने जे बोलला होता या येरिहो शहराबद्दल, या सिटीबद्दल किंवा या, तर ते पूर्ण झालं. प्रेज लॉर्ड, आमेन. आता म्हणजे देवाचा सेवक जे बोलतो ते खरं होतं. म्हणजे जुन्या करारामध्ये हे सिटी, हे शहर किंवा हे जे हे गाव होतं, हे एरिहो ते शाप दिलेलं होतं. परंतु अशा शापित ठिकाणी तारणारा प्रभू आपले पाऊल टाकतो. त्याने तिथे प्रवेश केल्यानंतर काय लिहिले? हो, ते पुढे जात असता येरिहोतून प्रवेश केलेला आहे आणि त्यातून तो पुढे जात होता. तेव्हा पहा, जक्कई नावाचा कोणी एक मनुष्य होता तिथे. तो मुख्य जकातदार व श्रीमंत होता. तो कसा होता? श्रीमंत आहे आणि जकात गोळा करणारा. तेव्हा जकात गोळा करणं हे सोपं नव्हतं. त्याला म्हणजे सोपं तर होतच, प्रत्येक गोष्ट सोपी असते असं, परंतु त्यांना लोकांना बोलवणं, लोकांकडून ते घेणं, जकात घेणं आणि मग जकात घेण्याचं लोकांवर प्रेशर. तर कोणी चांगलं म्हणत नव्हतं, पण प्रेजन हो त्याला चांगलं म्हणत नव्हतं. लोक पापी पण म्हणत होते, जक्कईला वाईट म्हणत होते, कारण त्याचं ते काम तसं असं चांगलं नव्हतं. ते काम लोकांकडून घेणं, टॅक्स घेणं, लोकांकडून गोळा करणं, आणि म्हणून लोक त्याला म्हणत होते, नको हा माणूस हे आपल्याला म्हणजे घेतोय. कोणालाच आवडत नसायचं ते टॅक्स कलेक्टर. जक्कई जकात गोळा करणारा तो श्रीमंत होता. पण येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता. त्याचा प्रयत्न होता की कोण आहे तो प्रभू येशू ख्रिस्त. आम्ही देखील, आम्ही कसे असलो तरी आम्ही प्रयत्न केला पाहिजे. आम्ही जर शोधणारे आहोत, प्रयत्न करणारे आहोत, तर प्रभू आम्हाला सापडतो. प्रेज लॉर्ड, प्रभू आम्हाला भेटतो. आम्ही प्रयत्न असा केला पाहिजे जसा जक्कईने केला. आज लोक प्रयत्न नाही करत. एवढा प्रयत्न कुठं करतात? आणि दाखादाखीच्या जीवनामध्ये प्रयत्न पाहिजे तसा कुठं करतात? देवाला शोधण्याचा काय करायचे पाहू. नंतर कोणी पाहिले मेल्यानंतर पाहू कुठं स्वर्ग आहे, काय आहे, काय माहीत नाही असं. पण आता चांगलं वागा, आता चांगलं करा, मस्त पैसा कमवा, भरपूर काहीतरी करा. प्रयोजन हो, प्रयत्न करणं काय आहे. या जक्कईने कसा प्रयत्न केला? असा की अत्यंत महत्त्वपूर्ण, अत्यंत चांगला प्रयत्न केला. कसा? त्याने प्रयत्न केला. त्या गर्दीमुळे त्याचं काही चाललं, कारण त्याची उंची कमी होती. आणि म्हणून पुढे पाहतो आम्ही, तो तिथेच थांबला नाही. जरी उंची कमी होती हा एक प्रॉब्लेम त्याने कधीच मानला नाही की माझी उंची कमी आहे, मी त्याला पाहू शकत नाही, मी कसं त्याला पाहू, गर्दीमुळे मला चेंगरती लोक, मला वर असं करावं लागेल. आणि मला तो तिथे थांबला नाही. त्याने एक काम केलं की तो धावत गेला पुढे. प्रेज लॉर्ड. प्रयत्न पहिली गोष्ट त्याने केला. पहिली गोष्ट काय की त्याने प्रयत्न असा केला की त्याला मला पाहायचंयच, त्याला मला पाहायचंय की तो कोण आहे, तो कसा आहे, त्याचा रंग कसा किंवा त्याचे वस्त्र कसे आहेत. त्याचा हा प्रयत्न होता की त्याला मला पाहायचंय. त्याने अनेक गोष्टी केलेल्या, त्याने चमत्कार केले, त्याने रोगी बरे केले, त्याने आंधळ्याला डोळे दिले, त्याने कितीतरी लोकांना त्याने करणं कधी ऐकलं तर असं की हा उद्धारक आहे, तारणार आहे, प्रभू आहे, स्वामी आहे, मला पाहायचंय, त्याला मला पाहायचंय. आणि त्याची उंची कमी होती म्हणून त्याच्यातच तो थांबला नाही. काही लोक आपलं काहीतरी पाहणार नाही, मी नाही पाहू शकत, माझं जरा असं आहे ना, मी जरा अपंग आहे ना, मी जरा हे आहे ना, मी जरा प्रॉब्लेममध्ये आहे ना, मला जरा हे आहे, माझी जरी गरिबी आहे ना, मी नाही ते करू शकत, माझे असे हे प्रॉब्लेमच सांगत राहतात लोक. पण त्याच्यावर कुठंतरी असं सोल्युशन नाही किंवा आपण असं करू शकतो. नाही, प्रयत्न असे करा की त्याला यश मिळेल. आता दुसरी गोष्ट, तो धावला. इथे लिहिलंय की तो धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला. तो त्याला आणि पहा, धावणं जे आहे हे दर्शविते की आम्ही अत्यंत म्हणजे फार मोठे कष्ट घेत आहोत. धावणं म्हणजे त्या जागेवर त्याच परिस्थितीमध्ये हळुवारपणे जाऊ द्या, कोण पाहतंय कसं काय, एवढं नाही, आलं तर आलं, भेटलं तर भेटलं, मिळालं तर मिळालं, पाहिलं तर पाहिलं. नाही. परंतु आम्ही आमच्या जीवनामध्ये जर काही मिळवायचं असेल किंवा काही, तर त्याच्यासाठी असा प्रयत्न करा, आम्ही धावावं, आम्ही धावलो पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही धावतो
त्यावेळेस विजय आमचा होतो. आम्ही धावलं पाहिजे, आम्ही फास्ट केलं पाहिजे. प्रेज लॉर्ड. तो धावला. पहा, तो श्रीमंत होता, तो प्रतिष्ठित होता, श्रीमंत होता, त्याला तो जकाकदार होता, मुख्य म्हणजे चांगला मुख्य जकाकदार, एवढा मोठी पोझिशन त्याची होती. परंतु हे धावणं काय दर्शवते? कोण धावते? लहान लेकरं धावतात. आणि धावला तर धावला, पण झाडावर जाऊन बसला पाहण्यासाठी. मग झाडावर जाणं म्हणजे काय सोपं आहे का? प्रभू येशू ख्रिस्ताला पाहण्यासाठी झाडावर जाणं म्हणजे लहान लेकरासारखं. झाडावर कोण जाते? जे लहान आहेत. मुख्यमंत्री किंवा कुणी असं मोठं जर असलं, खासदार आमदार, तर ते कुणीतरी आपल्या गाव कुणीतरी आपल्याकडे येते आणि ते पाहून असं जाईल का? ते झाडावर जाईल पाहण्यासाठी? ते लोकांना सांगेल, तो सांगेल, ते मंत्री कुणीतरी सांगेल, त्यांना माझ्या घरी बोलवा, लोक सांगेल आमच्याकडे या प्लीज, असं तसं. त्याचं असं पोझिशन होतं, त्याने लोक पाठवू शकला असता. पण त्याला ते नव्हतं करायचं. त्याने स्वतः त्याला पाहायचं होतं. म्हणून प्रियजन हो, त्याने स्वतः पाहण्यासाठी आपली प्रतिष्ठा जी आहे ती प्रतिष्ठा दूर ठेवली. आपला मोठेपणा जो आहे तो दूर ठेवला. ख्रिस्ताला पाहण्यासाठी लहान लेकरासारखं तो झाला. आणि तेच आम्हाला तुम्हाला करायचं, आपल्याला करायचं, मला करायचं. आपला पोझिशन, आपली मोठेपणा, आपला गर्व, आपल्या मोठ्या गोष्टी थोडंसं बाजूला सारून हृदयापासून जर लहान लेकरासारखं जर हृदयातून जर धावलो, प्रयत्न केला, धावलो आपण, तो भेटेल आपल्याला. आणि दुसरी गोष्ट, तो झाडावर चालला लहान लेकरासारखं मला आता. आणि ज्या वाटेने तो येणार होता ते त्याच्या समोरचं झाड, तो पळत जाऊन त्या झाडावर गेला. म्हणजे आता येईल, आता ह्याच वाटेने येईल आणि मी नक्कीच त्याला आता पाहिल. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, आमेन. म्हणजे झाडावर जाणं म्हणजे लहान लेकरासारखं होणं, नम्र होणं, आमेन, हे दर्शवितात. बरोबर आहे का नाही? एवढा मोठा प्रतिष्ठित माणूस झाडावर चालला. प्रेजनो, ख्रिस्ताला पाहण्यासाठी सर्व मोठेपणा बाजूला ठेवून अगदी नम्र लहान लेकरासारखा झालाय. आणि माझ्या प्रिय प्रभू परमेश्वराला धन्यवाद की तो देव शोधतो, तो देखील पाहतो की मला कोण खऱ्या हृदयाने शोधत आहे, कोण प्रयत्न करत आहे, कोण धावतंय माझ्यासाठी, कोणाला उत्सुकता आहे. कारण तो तर देव आहे, त्याला तर सर्व माहित आहे. हो, त्याला तुमचं बसणं उठणं स्तोत्रसहितामध्ये की तो दुरून मनोगत तपासणार आहे. त्याला अंतःकरणातल्या सर्व गोष्टी लांबूनच पाहतो, दुरून पाहतो मनोगत. आणि आम्ही खोल अंधारात जरी गेलो तरी तिथं त्याचा प्रकाश आहे आणि त्याला सर्व समजतंय. आणि खोल कप्प्या तिथे गेलो, समुद्राच्या खोल, तिथे देखील प्रभू आहे. आम्ही वर कुठे चढलो, आकाशात तिकडे गेलो, तिथे तो आहे. अंधार देखील त्याच्यापासून काही लपवित नाही. आणि तो तर देव आहे, त्याला तर सर्व माहिती आहे की कोण मला झटवून शोधतंय, कोण असा प्रयत्न करतंय की जो स्वतःला म्हणजे झोकून देऊन देवाचा शोध करताय, धावत जात आहे. तो हा जक्कई होता. इतका प्रयत्न त्याने केला आणि इतका तो असा धावला की त्याला ती उत्कंठा होती की मी त्याला पाहिलंच आणि मी त्याला पाहिल्याशिवाय राहणारच नाही, मला पाहायचंय त्याला. ही उत्कंठा, ही ओढ अशा प्रकारे त्याला हृदयात होती आणि ती त्याच्या मनामध्ये होती की मला त्याला पाहायचंय, मला त्याला पाहायचंय. तो कसा आहे मी फक्त ऐकलंय त्याला की त्याने अनेक गोष्टी चांगल्या केल्या. तो उद्धारक आहे, तो तारणार आहे, तो प्रभू आहे आणि जो देव आहे तोच असं करू शकतोय, मला त्याला पाहायचंय. आणि ख्रिस्तामध्ये खूप गर्दी होती. लोक झुंडच्या झुंडी त्याच्याकडे येत होते, गावचे गाव, लोकचे लोक आणि फार पाहिजे. आणि म्हणून याचं पाहणं त्याच्यासाठी त्या गर्दीमध्ये उंची कमी असल्यामुळे शक्य नव्हतं. म्हणून त्याने ही आयडिया लढवली की मला आता झाडावर गेलं पाहिजे. आणि ते झाड उंबराचं झाड आहे, ज्याच्यावरून वेगळ्या प्रकारचे हे असतात, मुंगळे असतात, चावतात, किती त्रास होतोय. पहा तुम्ही असं कोणतं झाड आहे की ज्या म्हणजे उंबराचं झाड ज्याच्यावर मुंगळे नाहीत, मला दाखवा. पण त्याला ते चावले असतीलच, पण त्याने ते सहन केलं नाही. मला कष्ट आम्ही सहनही करावं. ही तशा प्रकारे आपण हे दाखवावे की काहीही झालं, काही सहन करावं लागलं तरी मला त्याला मी पाहिलंच, असा प्रयत्न करा आणि असे धावा जेणेकरून देव पाहिल त्यारे याला मला. तर प्रभू तर प्रियजन हो, अशा धावण्याला देखील देव पाहतो. मग त्याला सर्व माहिती आहे कोण धावत आहे, कोण पाहते, कोण प्रयत्न. तर प्रियजन आम्ही पाहतो आणि तो त्या उंबराच्या झाडावर गेलेला आहे, कारण त्याच वाटेने तारणार प्रभू येशू ख्रिस्ताला जायचं होतं. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला की जर काय त्वरा करून खाली ये, कारण मला तुझ्या घरी उतरावायचं. आमेन. पहा, त्याला नुसतं पाहायची अपेक्षा होती, मला पाहायचं. पण प्रभू म्हणतात जकया आता त्वरा कर, मला तू खाली ये जकया. इथे एक गोष्ट होती स्पष्ट, प्रेज लॉर्ड, की येशू ख्रिस्ताला हा जकय आहे हे कसं काय माहित.
त्यावेळेस तर काय फोन होता, हॅलो फोन होते का त्यावेळेला, मी जते आहे, मी जरा झाडावर चढलोय, मला जरा इथे हॅलो हावर येऊ करा बरं, असं होतं का? मी जरा वर जातो पुढं, आता गर्दीमुळे तर काही चाललं नाही, म्हणून मी म्हटलं पाहत मला थोडंसं जाता जाता हॅलो, हे इथं मी आहे, इथे हे काय झाडवर आहे, असं होतं का त्यावेळेस? मग कसं काय प्रभू म्हणतो की जकया खाली आहे, तू जकयच आहेस. कारण येशू हा देव आहे आणि येशूला तुमचं नाव माझं नाव माहीत आहे. प्रेज लॉर्ड. तुमचं आणि माझं नाव माहीत आहे त्याला सर्व, तो सर्वज्ञ आहे, तो देवबाप आहे. काय मनामध्ये चाललंय हे त्याला सर्व माहीत आहे. म्हणून जकय काय आहे, जकयचं नाव काय आहे आणि सर्व काही जकय त्याला माहीत होतं, हा जकय आहे. प्रभू म्हणतो मला तुझ्या घरी उतरावायचं आहे. जकया खाली म्हणजे प्रभू परमेश्वराला प्रत्येकाचं नाव माहिती, जगातल्या प्रत्येकाने त्यानेच आपल्याला निर्माण केले देवाने, आणि त्याला नाव माहीत नसणार कसं काय? त्याला प्रत्येकाचं नाव तुमचं आणि माझं माहीत आहे, आणि तो प्रभू आणि देव आहे. हे सिद्ध होते की देवाला सर्व माहीत आहे. आणि आम्ही पाहतो खूप मोठ्या आनंदाने असं लिहिलंय की त्याने स्वागत केलं. त्याला खूप मोठा आनंद झाला की प्रभू माझ्याकडे एवढं सारे डोकं सोडून तुम्ही माझ्या घरी येणार आहात, असं लिहिलंय की आनंदाने त्याचं स्वागत केलं, आनंदाने स्वागत केलं. माझ्या घरी आलेले आहेत प्रभू, माझ्या घरी, प्रभू माझ्या घरी यायला लागले सर्व सोडून माझ्या घरी. किती मोठा आनंद त्याला झालेला आहे. आणि तो आनंदाने म्हटलेला आहे की त्याने स्वागत केलं. चला चला प्रभू आले, चला 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 चला. आम्ही पाहतो प्रभूला धन्यवाद, आनंदाने आगत स्वागत केलं. आणि मग आता बाकीच्या लोकांमध्ये आम्ही पाहतो कुजबुज सुरू झाली आणि ही कुरकुर सुरू झाली, असं लिहिले या 7व्या वचनामध्ये, की ते कुरकुर करू लागले की पापी मनुष्याच्या घरी हा उतराल. पहा, लोकांना काही चांगलं वाटत नाही. येशू तिथं गेलेला काय लोकांना काही भावलं नाही. मला वाटतं की त्यांना काही बरं वाटलं नाही की येशू तिथं गेलाय. पापी लोकांच्या इथं उतरवते, पापी घरात पापी माणूस येतो, लोकांचं म्हणणं होतं असं. राईट? मला सांगा, तो पापी होता हे लोक कसं काय ठरवतील? आपण पापी आहोत हे लोक कसं काय ठरवतात? लोक कोण आहेत ठरवणारे की जर काही पापी होता? लोक म्हणत होते की जर काही पापी घराचे इथं, पापीचे इथं उतरतोय. लोक काहीही म्हणतील त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नसतं. लोक म्हणतील उद्या तुम्ही असे या, तुम्ही तसं आहे. अरे ठीक आहे, त्याची ती ड्युटी होती, त्याला ते करावं लागत होतं म्हणून तो जकात घेत होता. म्हणून काय तो पापी होता काय? आणि निष्पाप आणि कलंक कोण आहे मग तसं पाहिलं तर? ज्यावेळेला येशू ख्रिस्ताकडे त्या मातेला धरून आणण्यात आलं, जिने विचार केला होता, आणि लोक आपले दगड, आपले धोंडे हातात धरून तिला मारण्यासाठी जे साक्षीदारासह तिथे होते. आणि मला म्हणायचंय की त्या ठिकाणी मात्र प्रभू येशूने म्हटलं की ज्याने पापच केलं नाही अशाने पहिला दगड मारा. जीवनामध्ये काहीच पाप ज्याच्याकडून झालंच नाही, मग एकही थांबला का तिथे? हा, असा हा देव बाप, असा हा देव जो. आणि इस्रायल लोकांमध्ये ती शिक्षा होती, जेणे विचार करताना पकडलं तर तिला मारावं, धोंडमार करून मारून टाकावं, तिला त्याला कोणालाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा पाहण्यासाठी ज्यावेळेस आले तर देवाने तिला निर्दोष, आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताने तिला निर्दोष असं पाठवलं. जो न्यायी देव आहे, ज्याचा राजदंड सरळतेचा राजदंड आहे, जो कृपाळू व कणवाळू आहे, आणि जो खरंच पाप्याला तारण्यासाठी आलेला आहे, त्याने तिला म्हटलं जा, तुझ्या बापाची क्षमा झाली आहे, आता असं करू. प्रेज लॉर्ड. जो पापांना क्षमा करण्यासाठी क्षमा करतो पाप्यांची, त्यांना कृपादृष्टी करणारा देव आहे. आणि म्हणून प्रियजन हो, ह्या देवासारखा देव कोणी नाही, या प्रभूसारखा प्रभू नाही, जो पाप्यांवर दया करतो, पापाचा तिटकारा करतो, पापाचा तिटकारा करणार आहे, पण पाप्यांवर कृपादृष्टी करण्यासाठी आलाय. कारण न चूक म्हणजे माहीत नसताना करतो आपण, माहीत नसताना आपण गोष्टी केल्या, चुका भानगडी लहानपणी किंवा काय आहे ना, बरं तरुणपणी करतो, माहीत नाही. अजूनही अनेक लोक आहेत ज्यांना माहीत नाही म्हणून ते करतात सर्रास. पण प्रभू येशू ख्रिस्त ते देवबापाकडे येतात तेव्हा एका क्षणात देवबाप त्याचे सर्व पाप धुवून टाकतो. कारण त्याच्यासाठीच देवबापाने क्रूसावर आपलं प्राण आणि रक्त सांडवलंय. कारण रक्तामध्ये पापाची क्षमा आहे. रक्तामध्ये, पवित्र रक्ताच्या द्वारे त्याने आम्हाला आमच्या पापाची क्षमा केली. आणि तो क्षमा करणारा प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्यामध्ये ताकद आणि अधिकार आहे. प्रेज लॉर्ड. त्याच्यामध्ये आहे अधिकार. आणि त्याने अशा प्रकारे
पाप्यांना तारण्यासाठी आलेला. आणि ह्या जकयाला लोक पापी म्हणत होते, पण तो तसा होता का? अजिबात नाही. आम्ही पुढे पाहतो तेव्हा त्याने त्वरेने खाली आम्ही 7व्या वचनामध्ये पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त तिथे जात आहे, गेलेला आहे, उतरला त्या घरी. आता ज्या वेळेला ज्या घरात प्रभू येशू ख्रिस्त येतो, प्रियजन हो, येशू ख्रिस्त जर एखाद्याच्या हृदयात येतो, अंतःकरणामध्ये येतो, खऱ्या अर्थाने याच्या हृदयात प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे, त्याच्या घरामध्ये प्रवेश केलाय. आणि याच्या घरात नाही तर याच्या हृदयात आलेला आहे याच्या, कारण याला इतका आतुर होता तो पाहण्यासाठी, याला इतका मोठा आनंद झाला की प्रभू माझ्याकडे आले. आणि खूप त्याला असं वाटलं की मी खरंच धन्य झाल्यासारखं झालं, मी आशीर्वादित झालोय, मला किती आनंद झाला. त्याने कितीतरी आनंदाने स्वागत केलंय. आणि मग तो उठला आणि तो काय म्हणतो की मी प्रभूजी, मी आपले अर्धद्रव्य दरिद्र्यास देतो. उभा राहू सर्वांदेखत. मला सांगा, कुणी पापी, कुणी वाईट जर आहे कुणी, आणि तिथे तारणारा प्रभू जातो आणि तो व्यक्ती म्हणतो की मी माझं अर्धद्रव्य गरीबाला देतो, याला कोणी सांगितलं होतं का की तू आपलं अर्धद्रव्य गरीबाला दे? येशू ख्रिस्त ज्यावेळेस घरात आला होता, याच्या हृदयात आला, तर या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस घरात आला, हृदयात आला, याच्या अंतःकरणात आला, याच्या घरात आला, याने कसं काय म्हटलं की मला अर्धद्रव्य गरीबाला द्यायचं? येशूने तर सांगितलं नाही. असंच होतं, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या अंतःकरणात येतो त्यावेळेस आपोआप ज्या गोष्टी आम्हाला करायच्या असतात चांगल्या त्या आम्ही करतो. अरे बाबा, हे नको, मला अर्धद्रव्य गरीबाला देतो. आणि दुसरी गोष्ट ही आहे की मी माझं कोणाचा अन्यायाने जर कोणाचं काही घेतलं असेल तर ते चौपट परत करतो. प्रेज लॉर्ड. कोणाचा अन्याय नाही, कारण जुन्या करारामध्ये एका पटीने काहीतरी कोणाचा अन्यायाने घेतलं त्याला 4 पट द्यायचं, असा हा जुन्या करार सांगतो. तर ते त्याला माहीत असावं म्हणून म्हणतो, मी जर कोणाचा अन्यायाने घेतला असेल लुबाडून तर त्याला 4 पट करतो प्लीज. आणि मला अर्धद्रव्य गरीबाला द्यायचंय, मला माझं गरज, मी त्याच्या मनातून तो म्हणतोय. येशूने हे सांगितलं नाही. येशू हे सांगत नाही की तू असं कर म्हणजे हे. आणि असं केल्याने काय होतंय हे तो दर्शवितो की तो देवावर प्रेम करणार आहे, धनावर नाही. प्रेज लॉर्ड. आतापर्यंत जो धनासाठी मिळवण्यासाठी काही लोकांना लोक म्हणत होते हा पैसा खाणार आहे, पैसा हे करतोय, जास्त लोकांना लुटतोय, लूटमार करणार आहे, पापी आहे, वाईट आहे, त्याचा तो धन ते हे आहे, त्याची ड्युटी आहे, तसं करावं लागतं त्याला. सरकारी कुणी आहे तर त्याच्या ड्युट्या तसं करावं. पण अन्यायाने तर काही करत नव्हता तो. परंतु या ठिकाणी तो म्हणतो, मी जर कोणाचं काही घेतलं असेल तर 4 पट देतो आणि मला गरीबाला अर्धद्रव्य द्यायचंय, हे माझ्या हृदयात आहे. तर पापी कुणी म्हणेल का? मला सांगा, असं पापी म्हणू शकतो? तो पापी तर नव्हताच. आणि जर लोकांना वाटत असेल पापी, तर तो पाप्यांसाठी झालेला आहे, असं 10व्या वचनामध्ये. मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास तारावयास आलेला आहे, पापी जनाला तारवायस आलेला आहे. प्रेज लॉर्ड. या जकयाच्या शास्त्रभागामध्ये या लुकूश वर्तमान 19 अध्यायामध्ये की तेव्हा अशा प्रकारे तो म्हणतो की मी चौपट परत येतो. येशू त्याला म्हटलं, येशूने या घराला तारण प्राप्त झाले, तारला वाचल्या गेलेलं आहे हे घर, तारण मिळालं, याला तारण प्राप्त झाले. प्रेजनो, तारणारा कोण आहे? ओ प्रेज लॉर्ड. तारण कोणाच्या द्वारे आहे? आमेन. कोण आहे तारणारा? कोणाच्या हातात आहे तारण? तारण म्हणजे अनंतकालिक जीवन. तारण म्हणजे दुसरा एक शब्द मोक्ष. तारण सॅल्वेशन, तारण वाचणे, बचाव, मुक्ती. आणि ही त्या परमेश्वराने केलेली योजना म्हणजे येशू ख्रिस्त या जगात पाठवला तारणारा. तो तारणारा आहे, तो उद्धारक आहे, तो मसीहा आहे, तो सोडवणारा आहे, तो प्रभू आहे, तो धनी आहे. त्याच्याद्वारे तारण आहे. आणि तारण हे दुसऱ्या कोणाकडून नाही, जेणेकरून आपलं तारण होईल. हे प्रेषितांच्या कृत्यांमध्ये आहे. पहा की आकाशाच्या खाली आणि पृथ्वीच्या वर असं एकच नाव आहे ज्याच्याद्वारे तारण आहे, ते म्हणजे तारणारा प्रभू येशू ख्रिस्त हे नाव. आमेन. आणि म्हणून हे तारणारं नाव, या घराला तारण प्राप्त झाले, तुझ्या हृदयाला तारण, तुझ्या कुटुंबाला तारण, तुझ्या घराला तारण प्राप्त. प्रेज लॉर्ड. म्हणून तो तारणारा आहे. ख्रिस्त येशू तारण्यासाठी आला आहे.
येशू ख्रिस्त वाचवण्यासाठी आलाय आणि पाप्यांसाठीच आलेला आहे. पाप्यांसाठी. जर मला सांगा, यवनाचे शोधमान 4 अध्यायामध्ये जी माता आहे, जिला शंभरोनी स्त्री म्हणतात, जिला 5 नवरे होते, राईट, आणि जो हा नवरा आहे तो पण तुझ्या सोबत आहे, तो नवराने तारणार प्रभूने त्याला सर्व ओळखलं आणि मग ती म्हणलं, हो तुम्ही कोणीतरी संदेश आहात, मला असं वाटतं. कारण मग तिला कसं देवबापाने दर्शन दिलं, तिला कसं बोलला, कारण ती एक गोष्ट आहे तिथे की ते आम्ही पाहतो त्या वचनांमध्ये की तो मसीहा येणार आहे, तो आमच्या सर्व पापासाठी त्याने आम्हाला सर्व काही तो सांगेल, शिकवेल, असं तिथे तो 4 अध्यायामध्ये ती म्हणते. आणि मग प्रभूला वाटलं की हिला गरज आहे, जी मसीहाची वाट पाहते, तो मसीहा मी आहे, तो प्रभू मी आहे, तिला त्याने ओळख दिली. हो, असं तिथे आहे. जिथे गरज आहे तिथे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, हो मी तो आहे ज्याची तू वाट पाहतेस. हालेलुया, तो मी आहे. मग प्रेजन हो, तो हरवलेले शोधावायचा, तारावायचा, तो पाप्यांसाठी आलेला आहे. हेच या ठिकाणी आहे. आणि लोक कुरकुर करू लागले. त्याने म्हटलं की लोकांकडे कधी लक्ष द्यायचं नाही. लोक नेहमी कुरकुर करतात. त्या आंधळ्याला लोक म्हणले, हो दावीद पुत्र मजवर दया कर. ते वाट्यावर बसलेले 2 आंधळे होते, मजवर दया कर आंधळे. तर त्या ठिकाणी काय केलं की लोक म्हणले, कशाला हाका मारता त्या देवबापाला, येशू बापाला कशाला मारताय हाका? म्हणले तुम्ही थांबा इथंच, आम्हाला जाऊ द्या, आम्ही जातो त्याच्या मागे. कारण येशू 5 भाकरी 5,000ला जीव घालतो आणि 12 टोपले वरतात. माझ्या आशा होते किती छान, आणि तुम्हाला कुठं हात धरून घेऊन चालावं, बसा इथंच तुम्ही. अशा लोकांचे काही असे स्वार्थी पोटपोशे, स्वतःचं पोट पोसा, स्वतःचं मजा हजा करणारे, क्षमा करा, पण असे लोक असतात. ख्रिस्तामागे येणारे लोक असे होते. पण त्या आंधळ्याने त्यांचं ऐकलं नाही, मोठ्याने आरोळी मारली. अहो दावीद पुत्र, अशी आरोळी मारली, जसा प्रयत्न यांनी केला, जसा हा धावला, तसं त्यांनी देखील म्हटलं, अरे यांचं ऐकून जमणार नाही. अहो दावीद पुत्र माझ्यावर दया करा, आम्हावर दया करा, आम्हावर दया करा. 2 जण होते ते. आणि मग प्रभूने पाहिलं, त्यांना बोलवा. प्रभू म्हणतो त्यांना बोलवा. वाटावर असले भिकारी लोक, त्याच्यासाठी तारणारा जगाचा उद्धारक थांबला, उभा राहिला, आणि तो तुमच्या आणि माझ्यासाठी उभा राहणार नाही का? त्यावेळेस आम्ही योग्य वाटावर आम्ही पाहिजे. तर प्रियजनो, तर असं आहे, तर तो त्या आंधळ्यासाठी उभा राहतो. अशा शंभरोनी स्त्रीच्या सारख्या कितीतरी वाईट जे लोक म्हणतात तिला, किंवा ही वाईट आहे, ही अशी आहे, विचारिणी आहे, किंवा इतके मोठे देखील प्रभू तिच्यासाठी आलेला आहे. हो, तो तिच्यासाठी देखील म्हणतो की माझ्याकडे जीवनाचं पाणी आहे. आणि ती घागर तिथंच टाकून पळाली आणि सर्व लोकांना सांगत आहे की तो मसीहा आहे. चला मला सांगेल, माझी ओळख पटली. हो, तुम्ही सर्व गाव त्याच्याकडे आले. लोकांनी विश्वास ठेवला तिच्या सुवार्थेवर. आणि म्हणून पापी जनाला तारण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आलाय. हे वचन 10वं वचन कोणीतरी वाचा, 19:10. कारण हो, कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला. आमेन, थँक्यू. हरवलेले शोधण्यासाठी, जे दूर गेलेले आहेत. अरे प्रियजनो, आपण कोणी चांगले होतो का? हे शास्त्री, पुरुषी, वेगवेगळ्या प्रकारचे जे स्वतःला शहाणे समजणारे लोक त्याची परीक्षा पाहण्यासाठी येत होते. त्याची परीक्षा पाहण्यासाठी अनेक गोष्टी ते करत होते की तुम्ही अनेक परीक्षा त्याच्या पाहिल्या. तर प्रियजनो, आम्ही कोण आहोत कोणाची परीक्षा पाहणार? आम्ही एक केलं पाहिजे की आम्ही कुठं कोणाची परीक्षा पाहू नये. आम्ही येशूवर विश्वास ठेवावा, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. तर प्रियजनो, येशू ख्रिस्त हा तारणारा आहे, वाचवणारा आहे. तो पाप्यांना तारवयास आलाय. हे वचन विश्वसनीय, योग्य आहे. खरेच आहे हे की तो तारण्यासाठी आला, वाचवण्यासाठी आला. आज अनेक लोक वाईट गोष्टीमध्ये आहेत. तर प्रियजनो हो, सर्व वाईट गोष्टी सोडा, तारणाऱ्या प्रभू येशूवर विश्वास ठेवा. अनेक लोक कदाचित हे ऐकत असतील, प्रभू येशू तुमच्यावर प्रेम करतो, तो जिवंत आहे, तो जगाचा उद्धारक आहे. तो या जगात आला कुवारीपासून, आणि त्याने प्रेम केलं सर्व जगावर. फक्त संकोचित लोकांसाठी, एका देशासाठी, काही भाषा बोलणाऱ्यासाठी किंवा काही असं नाही. तो सर्व जगावर प्रेम आहे. योहान 3:16 सर्व जगासाठी आला, सर्व जगावर प्रीती केली देवाने. प्रत्येक लोकांवर त्याचं प्रेम आहे. आपण सर्व लोक आपण देवाचे आहोत. ते आपलं प्रेम आपण त्याच्यावर प्रीती करावी. पण त्यानेच आपल्यावर प्रीती केली. पाप्यांसाठी, त्या सोडवण्यासाठी, पाप्यांना बाहेर काढण्यासाठी आला.
आज अनेक लोक तारल्या जातात, वाईट वाईट व्यसन सोडतात, घाणेरड्या गोष्टी सोडतात लोक. ते नम्र होतात, देव त्यांना त्यातून वाचवतो, ते प्रार्थना करतात. म्हणून प्रियजन, जर तू आध्यात्मिकरित्या जर कोणी भुकेला असेल तर या जिवंत पाणी प्यावं. जो जिवंत पाण्याचा झरा आहे येशू, जो त्याला पिईल त्याला तहान लागणार नाही. असं पाणी हे तारणाऱ्या प्रभू येशू त्याच्या जवळ आहे. अशी भाकर स्वर्गातून उतरलेली तारणारा प्रभू येशू आहे. आमेन. आणि म्हणून हा तारण्यासाठी आलाय, हरवलेले शोधण्यासाठी आलाय. आणि म्हणून आपण त्याच्याकडे वळा, त्याचा हाक मारा, त्याला हाक मारा, हृदय त्याला द्या, अंतकरण त्याच्याकडे लावा, मन त्याच्याकडे लावा, आपलं अंतकरण, आपलं चित्त त्याच्याकडे द्या आणि त्याला आजमावा. त्याची पहा तो किती चांगला आहे, जो तुमच्यावर प्रेम करतो, जो तुमच्यावर प्रीती करतो. आणि देव तुम्हाला आशीर्वादित करू. या वचनाच्या द्वारे जो जिवंत आहे तारणारा प्रभू येशू, ज्याने मरणावर विजय मिळवला, जो मरणानंतर जिवंत झाला, तो आज जिवंत आहे. आणि तो आपली वाट पाहतो की आपण त्याचा शोध करावा. प्रेज लॉर्ड. आपण प्रयत्न करावा, आपण धावावं, असं धावावं जसं जक्कई धावला. आणि त्याच्या धावण्याला प्रभू येशूने एक होकार दिला, उभा राहिला, यश मिळालं त्याला. आणि प्रभू त्याच्या हृदयात आला, त्याचं जीवन बदललं, त्याचं जीवन आशीर्वादित झालं. प्रेज लॉर्ड. म्हणून प्रियजनो, आपण कोणीही असा, कोणत्या समाजाचे, धर्माचे काही घेणं देणं नाही. शिकलेले असा, अडाणी असा, प्रभू आपलं प्रेम करतो. त्याच्याकडे वळा, हृदयातून त्याचा शोध करा, तो आपल्यावर प्रेम करतो. प्रभू आपल्याला आशीर्वाद देऊ या वचनाच्या द्वारे. आमेन. थँक्यू.